राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नमस्कार, आज मी तुम्हाला एक खास मंगळसूत्र दाखवणार आहे। हे बघा याचे डिझाइन, हे राजवाडी कलेक्शन मधील एक उत्कृष्ट नमुना आहे। आजच आमच्या शोरूमला भेट द्या। माझ्याकडे महिला आल्या तत्काल की या महिला बघा तुम्ही सगळ्या या महिला शिवाजीनगरचा जो आपला काळेनगर आहे त्या ठिकाणच्या महिला आहेत। गटारी नाही तर रस्ते नाही तर लाईटनी उड्डाणपुलाला लोखंडी शिडी नाही, हे काय चालू आहे? हे म्हणजे एकदम चुकीचं हे चालू आहे। हे बघा तुम्हाला पत्रक दाखवतो आम्ही। या ठिकाणी आम्ही असं हे पत्रक आहे उड्डाणपुलाचं आहे, महानगरपालिकेचं आहे आणि हे बघा काय मागणी हीच आहे की आमची रस्ता रोड आणि गटारी व्हायला पाहिजे, लोकांची साफ सुविधा व्हायला पाहिजे, हीच मागणी आमची। आणि जो आपला उड्डाणपुलाचं जे लोखंडी जिना आहे तेच झालं पाहिजे आमचं, हीच मागणी आमची। नाव सांगा आपलं। विनायक किशोर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस। हे प्रशासन आणि सत्ताधारी कुंभकर्णाच्या झोपेमध्ये गेलेले आहेत। यांना जाग करण्यासाठी आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात आले की आता तरी झोपेतनं उठा, ही जनता ओरडते, या जनतेला त्रास होतोय, इथल्या लोकांच्या सुविधांकडे तुमचं लक्ष नाही आणि किती दिवस आपण असं सोंग करणार आहे। आणि त्या आता नगरसेवक पण आता बोलायला लागले की आता काहीच कामं होत नाही। अक्षरशः कोणत्याच प्रकारच्या सुविधा या जळगावकरांना हे प्रशासन हे सत्ताधारी देऊ शकत नाही। या आपण असं सांगू शकतो की यांची मानसिकताच आता उरलेली नाही काम करण्याची। आता जर तुमची मानसिकता नाही तर पद सोडा आणि जर पद ठेवायची असतील तर आता काम करा। जळगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं ह्या जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी बहुमत दिलं, पण या बहुमताच्या जोरावर या ठिकाणी मनपा प्रशासनावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक दबाव आणून स्वतःच्या स्वार्थासाठी खुले भूखंड लाटण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी स्वतः सत्ताधारी गटामध्ये जुंपलेली आहे की आम्हाला हा भूखंड मिळाला पाहिजे। एकीकडे जळगाव शहरातील नागरिकांना सुविधासाठी अनेक प्रकारचे आश्वासन दिले होते की आमची सत्ता जर आली तर आम्ही जळगाव शहराला न्याय देऊ, नागरिकांना नागरिक सुविधा देऊ, परंतु या ठिकाणी ना रस्ता नाही, गटारी नाही, लाईटाची व्यवस्था नाही, साफसफाईची व्यवस्था नाही। पण सत्ताधारी गट हे मुगरिमीमध्ये येऊन सांग आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ह्या सत्ताधाऱ्यांना मनपा प्रशासनाला जाग आणू इच्छितो की जर तुम्ही आता ह्या जळगाव शहरातील जनतेला न्याय नाही दिला तर आम्ही ह्या जळगाव महानगरपालिकेच्या गेटला सुद्धा कुलूप लावण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहे। कारण ह्या जळगाव शहरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सुविधाच्या माध्यमातून आपला टॅक्स भरत आहे, पण टॅक्स भरून सुद्धा जर त्या नागरिकांना रस्ते गटारी मिळत नसेल तर आम्ही टॅक्स कशाला भरायचा। या ठिकाणी शिवाजीनगरमधील उड्डाणपुलाचा एक मोठा प्रश्न आहे की त्या ठिकाणी अजूनसुद्धा उड्डाणपूल 3 वर्ष झाले चालू झाला, परंतु त्या ठिकाणी पायऱ्या नागरिकांना चढण्यासाठी तिकडून जो मोठा भाग येतो त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन नुसते आश्वासन दिले जाते की आम्ही पायऱ्या बनवू, पण तो पायऱ्यासुद्धा केल्या जात नाही। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा कधीपासून त्याचं काम थंड अवस्थेत पडलेलं आहे, त्याचंसुद्धा पुतळ्याचं काम ह्या मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गट त्याकडे लक्ष देत नाही। अशा या प्रशासनाचा आणि सत्ताधारी गटांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या ठिकाणी जर सत्ताधारी आणि मनपा प्रशासन जर जाग येत नसेल तर आता आम्ही त्यांना सुद्धा ते काडे फासून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो।